आज आपण मुलांच्यावर होणाऱ्या संस्काराची चर्चा करतो. जेवढी जबाबदारी मुलांची आहे तेवढीच जबाबदारी पालकांची पण आहे का? आणि जर ती असेल तर पालकांनी ती नेमकी जबाबदारी कशी पार पाडावी असं तुम्हाला वाटतं? बघायला गेले की कसं आहे, मुलांना आपण म्हणत असतो बाबा आपली पण मुलं, सगळ्या पेरेंट्सला वाटते की बाबा माझी मुलं पण एक आदर्श मुलं बनावं, किंवा हे सगळं योग प्राणायाम सगळं केलं की ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी करायला लागले की आपल्या जी कॉन्सेप्ट असतो, आपल्या मुलं मोठी झाली की माझी मुलं असं बनावं किंवा तसं बनावं, आपल्या जी पेरेंट्सचे कॉन्सेप्ट असतं ना ते ऑटोमॅटिकली तर 100% पूर्ण होणारच. जेव्हा ही मुलं जेव्हा सुदर्शन क्रिया करतील, प्राणायाम करतील, ही परत एक एवढं पॉझिटिव्ह एनर्जी असतात, त्यांना ती नेगेटिव्ह एनर्जी टच पण करू शकत नाही. म्हणजे त्यांना ती लाईक असं तर समोर आलं तरी ते ऑटोमॅटिकली त्यांना त्यातनं इझिली बाहेर पडू शकतात. का तर कृपा काम करते, इथं गुरुदेवांची कृपा काम करते. त्यामुळं मुलं आपलं चुकीचं जातेली ही खूप रेअर केसमध्ये असतं, खूपच असं ते होतं. बट ह्याच्यात पेरेंट्सनी काय काळजी घ्यायला पाहिजे म्हणल्यानंतर पहिलं पेरेंट्सनी स्वतः शिबिर करायला पाहिजे. जेव्हा पेरेंट्सनी नक्की शिबिर करा तेव्हा पेरेंट्सला माहिती आहे त्याचं काय इम्पॉर्टन्स आहे किंवा व्हॅल्यू काय. मुलं कसं होते, तुम्ही क्रिया करा म्हणणार, बट ते त्यांच्या रुटीन मधनं कधी चुकतं, त्यांच्याकडे होतं किंवा नाही होत, असं पण होऊ शकतं शिबिर झाल्यानंतर. पहिलं पेरेंट्सनी केले की मग आपण पेरेंट्स, आता समजा तुम्ही मुलांना क्रिया कर असं म्हणलासा किंवा साधना कर असं म्हणलासा, मुलं पहिला प्रश्न विचारतात तू करतेस का नाही असं विचारतात. त्यामुळं पहिलं पेरेंट्सनी करावं, मग ऑटोमॅटिकली पेरेंट्स जेव्हा करतील, रेग्युलर करतील, तेव्हा ऑटोमॅटिकली त्यांना बघून ऑटोमॅटिकली मुलं करतात. त्यामुळं पहिला अनुभव पेरेंट्सनी घेऊ दे, त्यांचं इम्पॉर्टन्स काय, सुदर्शन क्रियेचं इम्पॉर्टन्स पेरेंट्स समजून घेतले की मग त्याचं महत्व त्यांना जेव्हा माहीत असलं तर मग इझिली मुलांना पटवून सांगतील आणि त्यांच्याकडे रोज करून घेतील. टीचर आम्ही शिकून आमचा रोल तिथं संपतील, शिकवायपर्यंत आमचा रोल असतो, किंवा फॉलोअप्स मध्ये आम्ही त्यांना भेटतो, एक आठवड्यानंतर 15 दिवसानंतर आम्ही त्यांना भेटतो. त्याच्या मिडल पिरियड मध्ये मुलं पेरेंट्स बरोबर असतात. मग पेरेंट्सनी कुठं तर गोड बोलून तर सांगावं, गोड बोलून आपली मुलं ऐकत नाही तर कुठं तर कठोर पण व्हावं लागतं. नाही केलं असतं तू जेवायचं नाहीस, कर मग जेव, असं कुठं तर कठोर तर पण व्हायला पाहिजे पेरेंट्सनी. सगळी गोष्ट आपण मऊ मऊ असं करून नाही चालत, कुठं तर आपण कठोर व्हायला पाहिजे. पेरेंट्ससाठी हीच आहे की पहिला तुम्ही शिबिर करा, तुम्ही शिबिर केला असला तर त्यांना गोड बोलून करून घ्या त्यांच्याकडे, नाही तर मग असं कठोर एखादा शब्द वापरून त्यांच्याकडे करून घ्या. गुरुदेव म्हणते ती बैक्रूक और ट्रिक कसं तर करा, बट ती करा.